ही आनंदी होतं असं मानलं जातं, पण हाच खेळ नाशिकमध्ये एका कुटुंबाला कायमचं दुःख देऊन गेला. इंदिरानगर भागात राहणाऱ्या होले कुटुंबातील वडील कामावरून घरी परतले आणि आपल्या 11 महिन्यांच्या बाळाला त्यांनी हातात घेतलं आणि खेळवण्यासाठी त्यांनी हवेत फेकलं. मात्र झेलताना बाळ हातातून निसटलं आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे होले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रात्री 8:30 वाजताच्या सुमारास वडील खेळवत असताना त्यांच्या हातातनं पडून त्याच्या डोक्यास मार लागून त्याला उपचारकामी दाखल केलं होतं चिरंजीव हॉस्पिटल नाशिक येथे. तो दिनांक 2 तारखेला 8:10 मयत झालेला आहे. त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारे लहान बाळांना खेळवत असताना बऱ्याचदा पालकांकडनं किंवा जे घरात नातेवाईक असतात त्यांच्याकडनं अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात. तर नागरिकांनी या संदर्भात लहान बाळांची काळजी घ्यावी.